मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेट संदर्भातलं जी.आर. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या हाती सुपूर्द केला आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचं उपोषण जे आहे ते सोडलं। मात्र या सगळ्यानंतर नाराजी जी आहे ती ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळत होती। ओबीसी समाजाकडून नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवरती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ हे आले, मात्र तातडीनं ते बैठकीवरती बहिष्कार घालून निघून गेले। या संदर्भातली अधिकची माहिती आता साधारणतः समोर येते ती म्हणजे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समिती स्थापन करावी या संदर्भातली मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती आणि या संदर्भातली मागणी जी आहे ती साधारणतः आता मान्य होताना पाहायला मिळत आहे आणि या संदर्भातला तातडीचा जी.आर. सुद्धा आता लवकरच जारी होणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेत आहोत। राज्यातील ओबीसी समाजासाठी आता मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना होणार आहे, याची मागणी जी आहे ती छगन भुजबळ यांनी केली होती। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांनी जेव्हा या समितीची मागणी स्थापना करण्याबाबतची मागणी केली होती त्यानंतरच त्यांनी दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती समोर येते आहे। मराठा समाजासाठी यापूर्वीच मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे। मात्र 26 ऑगस्ट मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबद्दलचा निर्णय झाला होता, तो म्हणजे ओबीसी समिती स्थापन करण्याबाबतचा आहे आणि आज याबद्दलचा शासकीय आदेश सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येत आहे। ओबीसी साठी नेमण्यात येणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। साधारणतः ओबीसी नेते हे छगन भुजबळ आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि तेच कुठेतरी या सगळ्या मंत्रिमंडळ जर बैठकीच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी नेते साधारणतः पाहायला गेलं तर तडका एकदम असे पाहायला गेलं तर त्यांनी साधारणतः त्यांच्याकडे कुठेतरी या ओबीसी समितीचं अध्यक्षपद जे ते जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यासोबतच आपण पाहतोय ओबीसी समाजाच्या या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये 3 पक्षाचे प्रत्येकी 2 नेते असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानुसार महायुतीमध्ये जे 3 पक्ष त्यांचे प्रत्येकी 2 नेते या समितीमध्ये असणार आहेत। तर तातडीचा जी.आर. मध्ये समितीबाबतची माहिती स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता मराठा समाजाच्या उपसमिती प्रमाणेच आता ओबीसी समाजाची सुद्धा उपसमिती जी आहे ती स्थापन होणार आहे आणि याचं अध्यक्षपद नेमकं कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।